काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं मेळाव्यामध्ये जोरदार भाषण झालं। गुढीपाडव्याच्या निमित्तानं मनसेचा हा मेळावा आयोजित करण्यात आला होता। खरं तर गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात बऱ्याच उलथापालथी झालेल्या आहेत, त्यामुळे राज ठाकरे यांच्या या मेळाव्यातल्या भाषणाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। याचं एक महत्त्वाचं कारण हे सुद्धा होतं की राज ठाकरे हे नेमकी काय भूमिका घेणार हा प्रश्न गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विचारला जातो आणि त्याचं कारण हे आहे की राज ठाकरे यांनी वेळोवेळी विविध नेत्यांच्या घेतलेल्या भेटीगाठी यासोबतच उद्धव ठाकरेंबद्दलची राज ठाकरे यांची भूमिका नेमकी काय असणार हाही प्रश्न होता। आणि या सगळ्या प्रश्नांची काही उत्तरं काही प्रमाणात त्यांच्या भाषणामध्ये मिळाली आहेत, मात्र त्यातून अनेक नवे प्रश्न उपस्थित झालेत आणि या सगळ्या प्रश्नांची चर्चा करण्यासाठी एका विशेष चर्चेचं आम्ही आयोजन केलं आणि या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत राजकीय विश्लेषक अभय देशपांडे आणि मनसेचे नेते ज्यांना कालच मनसेचे नेते म्हणून घोषित करण्यात आलं ते संदीप देशपांडे सुद्धा आता आपल्या सोबत आहेत। संदीपजी, चर्चेला सुरुवात करण्या अगोदर तुमचं अभिनंदन तुमच्या नव्या जबाबदारीसाठी। धन्यवाद धन्यवाद खूप खूप धन्यवाद। कालचं राज ठाकरे यांचं भाषण जर आपण ऐकलं तर सगळ्यात महत्त्वाचं होतं की त्यांनी सुरुवात भाषणाची काय केली, तर सुरुवात भाषणाची त्यांनी या मुद्द्यापासून केली की मी शिवसेना का सोडली आणि अर्थातच त्यांचा रोख होता तो उद्धव ठाकरेंकडे। खरं तर 2006 साली स्वतःचा पक्ष स्थापन केल्यानंतर आता 2023 मध्ये राज ठाकरे यांनी आपण शिवसेना सोडण्या अगोदरचा सगळा प्रसंग हा विस्तृतपणे सांगण्याचं नेमकं कारण काय होतं हा प्रश्न नक्की उपस्थित राहिलाय। अभय सर, जेव्हा राज ठाकरे यांच्या भाषणाची सुरुवात तुम्ही ऐकलीत तेव्हा ही सुरुवात प्रश्न नक्की निर्माण करणारी होती की आत्ताच्या वेळेला आज कालच्या भाषणामध्ये राज ठाकरे यांनी अशा प्रकारे सुरुवात करण्याचं आणि इतिहास सगळा पुन्हा सांगण्याचं काय औचित्य असावं? नाही, असं आहे की आता शिवसेनेची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला स्वतः उद्धव ठाकरे हेच जबाबदार आहे, हेच नरेटिव्ह गेले काही दिवसांपासून सुरू आहे आणि त्यालाच एक प्रकारे त्यांनी दुजोरा दिलेला आहे। मला वाटतं की तुम्ही खेडचं जर भाषण बघितलं असेल मुख्यमंत्र्यांचं, त्या भाषणामध्ये सुद्धा मुख्यमंत्र्यांनी ज्याचा उल्लेख केला होता की राज ठाकरे यांनी जी शिवसेना का सोडली त्याचा मी साक्षीदार आहे, त्याचा उल्लेख त्यांनी केला होता आणि त्याचा अधिक तपशील मला वाटतं की राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात केलेला आहे। कारण शिवसेनेच्या बद्दल सत्याच्या ज्या घडामोडी आहेत त्याच्याबद्दल शिवसेनेबद्दल किंवा उद्धव ठाकरे यांच्याबद्दल व्यक्तिशः काहीशी सहानुभूती लोकांमध्ये दिसते, तर त्या सहानुभूतीला कुठेतरी निगेट करण्यासाठी मला वाटतं की अधिक स्पष्टपणे अधोरेखित केली जाते ही बाब आणि तेच मला वाटतं काल भाषणाची सुरुवात करताना एका ठाकरेंकडूनच होऊ शकतं असं असा एक त्याच्या मागचा सूर आहे। निश्चितपणे, कारण असं आहे की 2005 नंतर विशेषतः ज्या घडामोडी झाल्या शिवसेनेमधल्या मोठे नेते बाहेर गेले आणि ते कशासाठी गेले याचं कारण काय, कारण नेहमी सातत्याने सांगितलं जाते भाजपा असेल किंवा एकनाथ शिंदे यांचा गट असेल किंवा मनसेकडून की आजच्या स्थितीला हे उद्धव ठाकरे यांची व्यक्तिगत जी महत्त्वाकांक्षा होती त्यांनी आपले स्पर्धक जे आहेत आपल्याला पक्षात आपल्याला आव्हान देऊ शकतील अशा लोकांना पहिल्यापासून बाहेर काढण्याचा प्रयत्न चालवले होते आणि आत्ताही त्यामुळेच शिवसेनेचा हा सगळा आत्ताची अवस्था झालेली आहे। आणि शिवसेनेचं धोरण जे बदललं मुळात की भाजपाबरोबर हिंदुत्वाची जी भूमिका त्यांची होती त्यावर अचानक काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर जाऊन जी भूमिका घेतलेली आहे ती भूमिका कुठले फार मोठा त्यांचा आयडियोलॉजीमध्ये पॅराडाईम शिफ्ट आलेला नाही, तर ती केवळ व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेसाठी बदललेली भूमिका आहे। हेच नरेटिव्ह मला वाटतं की प्रत्येक जण शिवसेनेच्या मतांवर दावा सांगणारे जे पक्ष आहेत ते निश्चितपणे हेच नरेटिव्ह मांडताना दिसत आहेत आणि मला वाटतं की त्याचाच एक भाग आपल्याला काल दिसला। तर संदीप देशपांडेंना विचारे, संदीप देशपांडेजी, खरं तर कालची सभा होण्या अगोदर जेव्हा तिचं रिपोर्टिंग होत होतं त्यावेळेस प्रश्न सगळ्यांना हा विचारला जात होता इन्क्लुडिंग यू की राज ठाकरे यांच्या भाषणामध्ये नेमकं काय असणार आहे आणि अर्थातच उत्तर कुणाकडे सुद्धा त्याचं स्पष्टपणे नव्हतं। पण जेव्हा तुम्ही ही सुरुवात ऐकलीत, एक, ही सुरुवात तुम्हाला अपेक्षित होती का, आणि दोन, त्या भाषणामधला संपूर्ण रोग जर उद्धव ठाकरेंकडे असेल तर जसं अभय सर म्हणतात तशी उद्धव ठाकरेंना मिळणारी सहानुभूतीची लाट कमी करण्याचा हा प्रयत्न आहे का? मुळात मला या गोष्टीबद्दल कविता शंका आहे ती अशी की उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळतेय आणि हा जो एक नॅरेटिव्ह सेट केला जातोय शिवसेनेकडनं असेल किंवा अजून काही लोकांकडनं असेल की उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळते,
हाच नॅरेटिव्ह माझ्या मते जो सेट करण्याचा प्रयत्न आहे तो चुकीचा आहे. अजिबात लोकांच्या मनात या झालेल्या गोष्टींबद्दल उद्धव ठाकरेंना जी सहानुभूती मिळते असं वाटतंय मला ते वाटत नाही. याची 2 किंवा 3 कारणं असू शकतात. एक, ज्या पद्धतीने 2 वर्ष उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद सांभाळताना त्यांनी ज्या पद्धतीचा कारभार केला त्यामध्ये अनेक लोकांना अनेक वेळेला अनेक दृष्टीने त्रास झाला. एक, दुसरी 2 वर्षामध्ये कुठलीही महाराष्ट्रासाठी भरीव गोष्ट त्या ठाकरे सरकारने केली नाही. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, कोरोनाच्या काळामध्ये लोकांना त्यांच्या राम भरोसे ज्याला आपण म्हणतो तसं राम भरोसे सोडण्यात आलेलं होतं. मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींमुळे एक बरं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, जे झालं ते शिवसेनेचा अंतर्गत विषय होता. त्यांना त्यांचे आमदार सांभाळता आले नाही, त्यांचे आमदार त्यांना सोडून गेले, त्यांचा आपापसात काय झालं हा त्यांचा अंतर्गत विषय होता. त्यामुळे त्याच्याबद्दल तुम्हाला सहानुभूती का देणार? बाबा प्रश्न तोच आहे ना की जो शिवसेनेचा अंतर्गत विषय आहे. नाही संदीप देशपांडेजी, मग प्रश्न तोच आहे की जर असं असेल तर त्या अख्ख्या भाषणाचा रोख हा उद्धव ठाकरेंकडे प्रामुख्यानं असण्याचं कारण काय? कारण तिथे काँग्रेसचं नावही आलं नाही, राष्ट्रवादीवर टीकाही झाली नाही आणि उद्धव ठाकरेंकडेच मग रोख असण्याचं कारण काय? याचंच तुम्हाला मी कारण पुढे सांगायचा प्रयत्न करत होतो की जरी तो शिवसेनेचा अंतर्गत विषय होता त्याच्यामुळे जर सहानुभूती मिळते असं जर वाटत असेल उद्धव ठाकरेंना तर ते चुकीचं आहे. याचं कारण असं की जे सन्माननीय राजसाहेबांनी काल भाषणाच्या सुरुवातीला ज्या गोष्टी सांगितल्या त्या का सांगितल्या, कशासाठी सांगितल्या, मुळात त्याचा विषय असा आहे की साहेबांचं एक अतिशय महत्वाचं वाक्य त्याच्यामध्ये होतं की जो काय मला दिसत होता शिवसेनेचा बट्ट्याबोळ होणार आहे इन फ्युचर त्या गोष्टीचा मी भाग होऊ इच्छित नव्हतो म्हणून मी शिवसेना सोडली. आणि त्यामध्ये त्यांनी बऱ्याचशा गोष्टी ज्या कदाचित मला असं वाटतं नवीन होत्या सगळ्यांसाठी, जशी ते उद्धव साहेबांशी बोलले असतील किंवा बाळासाहेबांशी बोलले असतील, ह्या ज्या गोष्टी त्यांनी सांगितल्या त्या नवीन होत्या लोकांसाठी. आणि जे लोकांना वाटतंय किंवा एक लोकांमध्ये समज पसरवला जातो की आमच्या पाठीत खंजीर खुपसला किंवा काय, पण हेच लोक ती शिवसेना खाली आणण्याला कसे जबाबदार होते याचं एक पूर्ण विश्लेषण मला असं वाटतं काल सन्माननीय राजसाहेबांच्या भाषणामध्ये होतं. नाही पण मूळ प्रश्न राहतोच ना की आत्ता करण्याचं नेमकं काय प्रयोजन होतं इतकी वर्ष झाल्यानंतर? आता या सगळ्या गोष्टींवर चर्चा चालू नाहीये का? चालू आहे, 100% चालू आहे. रोज शिवसेनेचे नेते आमच्या पाठीत खंजीर खुपसला, यांना 50 खोके दिले असं जे दुसऱ्यांवर दोषारोपण करताना फिरतायत आणि त्याच्या माध्यमातून सहानुभूती गोळा करण्याचा प्रयत्न करतायत, मला असं वाटतं त्याचं हे विश्लेषण करणं आवश्यक होतं. आणि दर गुढीपाडव्याच्या मेळाव्याला ज्या काही राजकीय घटना घडत असतात त्याच्याबद्दल साहेब विश्लेषण करतात. आताची जी ताजी घटना आहे तर त्याचं विश्लेषण करणं आवश्यक होतं. त्याच्यातनं आणखीन काही प्रश्न उपस्थित होतात त्यासाठी मी तुमच्याकडे येतेच. भाजपचे नेते आणि आमदार प्रवीण दरेकर हे सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी झालेत. प्रवीणजी, स्वागत आहे तुमचं चर्चेमध्ये. कालचं भाषण झाल्यानंतर जर काही पहिली प्रतिक्रिया आली असेल तर ती ही होती, अर्थात ठाकरे गटाकडनं, की राज ठाकरे यांच्या भाषणाची स्क्रिप्ट भाजपकडून आली होती. नाही, मला वाटतं की अशा प्रकारची टीका करण्यात काहीच अर्थ नाही आहे किंवा निराधारने बिनबुडाचा असा आहे. कारण त्यांनी सकाळच्या झालेल्या शपथविधीच्या संदर्भात पण पुसटचा का होईना त्या ठिकाणी भाष्य केलं, वक्तव्य केलं. आणि जर स्क्रिप्ट असते तर आमचीच अशा प्रकारचं बोला अशी स्क्रिप्ट काय आम्ही देऊ शकत नाही. आणि मला वाटतं आता राज ठाकरे साहेबांनी जे विषय मांडले त्या विषयाला काउंटर करा ना तुम्ही. ह्याची स्क्रिप्ट होती की त्याची स्क्रिप्ट होती? तुम्ही त्यांनी जे मुद्दे मांडले, ज्या 2 घटना झाल्या, या तर 2 घटना आहेत. मी साक्षीदार आहे अनेक गोष्टींचा, कशा पद्धतीनं त्यांचं पक्षांतर्गत राजकारण सुरू होतं. आणि त्याच्यामुळे मला वाटतं आपण मुद्द्याचं उत्तर मुद्द्याने दिलं पाहिजे. विषय भरकवटवण्यासाठी त्या ठिकाणी ती भाजपची स्क्रिप्ट आहे, ते शिंदेंचं काय म्हणणं आहे, अशा प्रकारे डायव्हर्ट करून तुम्ही मूळ विषयापासून तुम्हाला बगल देता येणार नाही. त्यांचा मतितार्थ एवढं सांगायचं होतं की उद्धवजी ठाकरे साहेबांनी जर सगळ्यांना विश्वासात घेत बरोबरीनं
त्या ठिकाणी जर पक्ष चालवला असता, राजकारण केलं असतं, तर शेवटचा जो हा अंत झाला की पक्ष अख्खा नावासहित चिन्हासहित त्या ठिकाणी आपल्या हातून गेला नसता आणि म्हणून त्यांना ही पार्श्वभूमी सगळी त्याची सांगावी लागली. आणि आता ती पार्श्वभूमी जी सांगितली ते सत्य आहे का? तर सत्य आहे. जर सत्य नसेल तर त्यांनी ते सत्य नाही ते सांगितलं पाहिजे. परंतु मला वाटतं ते सत्य असल्या कारणानं ते थेट प्रश्नाचं उत्तर देऊ तुम्हाला शकत प्रश्न नाहीत. विचारण्याचं आणि कारण म्हणून हे अशी होतं पळवाट दरेकरजी, नाही काढण्यासाठी- तुम्हाला प्रश्न विचारण्याचं कारण हे होतं की त्यांनी प्रामुख्यानं सांगितलं की शिवसेना आणि भाजपची 2019च्या निवडणुकांअगोदर युती झाली होती, मग मुख्यमंत्री पदाचा प्रश्न तेव्हा का नाही उपस्थित केला? जेव्हा चर्चा होत होत्या देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करायचं तेव्हा का नाही आक्षेप घेतला गेला? हे खरं तर भाजपच्या व्यासपीठावरनं येणारी वाक्य आहेत. ती जेव्हा मनसेच्या व्यासपीठावरनं येतात, जेव्हा मनसेनं उघड आम्ही भाजपसोबत जातोय अशी भूमिका घेतलेली नाही, त्यावेळेस मग स्क्रिप्टचा प्रश्न का उपस्थित होऊ नये? नाही, मला वाटतं हे बघा, कुठल्या व्यासपीठावरून उपस्थित होतोय यापेक्षा ते सत्य आहे की खोटं आहे हे महत्त्वाचं आहे ना. आता कुठल्याही व्यासपीठावरून महाराष्ट्रातल्या कुठल्याही मतदाराला आपण विचारा की त्यांनी जे सांगितलं ते उघड सत्य डोळ्यांनी दिसणारं, की ज्या वेळेला त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरे गेलो त्यावेळेला शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी एकत्रितपणे सामोरी गेली. मोदी साहेबांचा फोटो, बाळासाहेबांचा फोटो एकत्रित घेऊन हिंदुत्वाचा विचार घेऊन गेली. मग याच्यामध्ये त्यांनी काय मांडलं, आणखी दुसऱ्या नेत्यांनी काय मांडलं, त्याच्यामुळे आपण ती सोयीनं भाजपची स्क्रिप्ट आहे अशा प्रकारे काय बोलण्याचं कारण नाही. हे कोणी सांगेल ना. स्क्रिप्ट नाही पण भाजपची सोय तरी आहेच ना. काँग्रेसने नाही नाही, फॅक्ट आहे ना तो. भाजपची सोय आता फॅक्ट आहे तो भाजपच्या बाजूचा आहे. भाजप जी भूमिका मांडते ती अधोरेखित करणारी, खरी आहे सांगणारं, हे समर्थन असणारे त्यांचं वक्तव्य आहे. त्याच्यामुळे ती स्क्रिप्ट म्हणायचं काहीच कारण नाही. इट्स अ फॅक्ट. अभय देशपांडे राजकीय विश्लेषक या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. अभय सर, कालच्या भाषणामधलं एक वाक्य राज ठाकरेंच्या तोंडून आलेलं सगळ्यांच्या लक्षात राहील. धनुष्यबाण एकाला पेलवलं नाही, दुसऱ्याला पेलवेल की नाही माहित नाही. अर्थात दुसऱ्याला म्हणजे त्यांचा रोख होता एकनाथ शिंदे यांच्याकडे. हे जेव्हा राज ठाकरे बोलतात त्यावेळेस त्यातनं दोन अर्थ अपेक्षित असतात. एक तर त्यांना हे सांगणं अपेक्षित आहे की एकनाथ शिंदे यांना कदाचित हे पेलवणारच नाही, आणि दुसरा अर्थ असा अपेक्षित आहे का किंवा अधोरेखित होतो का की धनुष्यबाणाचा खरा वारसदार मीच आहे? नाही, एक त्यांनी काल स्पष्ट केलेलं की शिवसेनेची आजची अवस्था जी झाली आहे त्याच्याबद्दल मी फार काय आनंदी आहे वगैरे नाही, तर हे आजची परिस्थिती का झाली याचं विश्लेषण करताना त्यांनी सांगितलं की आज त्यांनी एक उद्धव ठाकरेंवर टीका केली असली तरी एकनाथ शिंदेंना थोडा वेळ द्यायचं ठरवलेलं दिसतंय. दुसरं असं आहे की आपल्या जे पुढचे भवितव्य, आता तुम्ही मगाशी विचारलं ते एकला चलो रे आहे का, तर मला वाटतं की त्यांनी आपल्या समोरचे दोन्ही पर्याय अजून खुले ठेवलेले आहेत. कारण महापालिका निवडणुका त्यांच्या दृष्टीने आता महत्वाच्या असतील, त्या साधारणतः ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये येतील असा अंदाज आहे. त्यावेळेसची राजकीय परिस्थिती पाहून ते स्वतः निर्णय घेतील, परंतु आपली बाजू कुठली असणार हे त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा परत एकदा अधोरेखित करून स्पष्ट केलंय. आणि कविता मगाशी आणखी एक म्हणाले ते स्क्रिप्टचा उल्लेख केला. स्क्रिप्ट कुठलं, तर मी जस्ट 2019च्या काही बातम्या आता बघत होतो ब्रेकमध्ये. 2019 साली भाजपाने राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती की ते बारामतीचं स्क्रिप्ट वाचतायत म्हणून. आणि तेव्हा अजित पवार यांनी त्याची बाजू घेताना सांगितलं होतं की बाळासाहेब ठाकरेंच्या पुतण्याला कोणाचं स्क्रिप्ट वाचण्याची गरज नाही. म्हणजे राजकारणामध्ये भूमिका बदलली, बाजू बदलली की कसं प्रत्येकाचे वक्तव्य बदलतात. अर्थात वक्तव्य तीच असतात, फक्त नेते बदलतात. हे मात्र या निमित्ताने मला वाटतं दिसून आलंय. हे खरं आहे. फक्त अभय सर, त्याच्यात एकच ऍड करावं लागेल की सध्याची परिस्थिती, राजकीय परिस्थिती अशी आहे की कोणता पक्ष असा आहे आणि कोणता नेता आहे की ज्यांच्या बाबत आत्ता असं म्हणता येणार नाही. कारण 2019 नंतर महाराष्ट्रानं जी राजकीय स्थित्यंतरं पाहिलेली आहेत त्यामध्ये प्रत्येक जण विरोधी भूमिका घेताना दिसलेला आहे आपल्याला. त्यामुळे सगळ्यांच्याच बाबतीत हे झालंय. वक्ते बदललेत, फक्त वक्तव्य तीच राहिलेली आहेत. पुन्हा एकदा प्रवीण दरेकरांकडे जाते. प्रवीण दरेकरजी, ठीक आहे, स्क्रिप्टचा मुद्दा आपण बाजूला ठेवूयात, पण राज ठाकरे यांनी काल हिंदुत्वाबाबत त्यांच्या उद्धव ठाकरेंनंतरचा जर मुद्दा कुठला महत्त्वाचा असेल भाषणामध्ये तर ती हिंदुत्वाची भूमिका त्यांची होती. आणि काल त्यांनी 2 उदाहरणं दिलीत अतिक्रमणाची, ज्याचा तुम्ही मगाशी उल्लेख केलात. आता प्रश्न असा उपस्थित होतोय की राज ठाकरे
हिंदुत्वाची भूमिका घेताना एक सॉफ्ट हिंदुत्वाची भूमिका घेतायत का, जशी बाळासाहेब ठाकरेंची भूमिका होती, आणि ती भूमिका घेत असताना स्वतःसाठी हिंदुत्वाच्या सर्कलमध्ये ते एक वेगळी स्पेस निर्माण करतायत का? निश्चितच राज ठाकरे साहेबांनी पुन्हा एकदा हिंदुत्वाची भूमिका त्या ठिकाणी अधोरेखित केलेली आहे. आणि जसं बाळासाहेबांची तीच भूमिका असायची की हिंदुत्वाची भूमिका घेत असताना या देशावर प्रेम करणारा, मग तो मुसलमान जरी असला, या मातीवर प्रेम करणारा किंवा राष्ट्राशी इमान राहणारा, राष्ट्रभक्तीचा मुसलमान पण आपला मानलं होतं. मला वाटतं तशाच प्रकारे त्यांनी जावेद अख्तरांच्या बाबतीत त्या ठिकाणी भाष्य केलेलं त्या ठिकाणी दिसतंय. आणि एक गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी अगदी स्पष्टपणे दिसून आली की त्यांनी जरी निवडणुकीत आता कोणाबरोबर युती करणार हे ठरलं नसलं, तसं राज ठाकरे साहेब पण अनप्रेडिक्टेबल आहेत. त्यांनी आत्ता नेमकं त्यांच्या वक्तव्यातनं हेच होईल असं कोणच त्या ठिकाणी धाडसानं सांगू शकत नाही. परंतु त्यांनी हिंदुत्वाची भूमिका अधोरेखित केली. भारतीय जनता पार्टीची आयडिओलॉजी, धोरण हिंदुत्वाच्या बाजूनं आहे. ॲट द सेम टाईम त्यांनी काँग्रेस आणि NCPवर त्या ठिकाणी टीका केली. आणि उद्धवजी ठाकरे साहेबांनी त्यांच्या मांडीला मांडी लावू बसणं योग्य नाही आणि निवडणुकीत BJPशी प्रतारणा केलेली योग्य नाही. अशा अर्थानं काँग्रेसबरोबर, राष्ट्रवादीबरोबर तर जाणारच नाहीत, अशा प्रकारचा एक अर्थ आपल्याला काढता येईल. आणि जर त्यांना सत्तेत जाऊन विकासाचं राजकारण करायचं असेल तर मला वाटतं समविचारी किंवा समधोरण असणाऱ्या पक्षाबरोबर जाऊ शकतो, अशा प्रकारचं मतितार्थ आपल्याला घेता येईल. शिंदे साहेबांच्या बाबतीत त्यांना काही मार्गदर्शक सूचना जरी केल्या असतील तरी त्यांना काही त्यांच्यावर टीका केलेली नाही. त्यांना जसं अभय मागाशी म्हणाले तसं त्यांना वेळ दिलेला आहे. आणि तुम्ही त्यांच्या आरेला कार्य करण्यापेक्षा विकासाचं राजकारण करा. महाराष्ट्र त्या ठिकाणी वाट पाहतोय, ती अपेक्षा आहे. आणि त्याच्यामुळे डेव्हलपमेंट या विषयावर, महाराष्ट्रातल्या विविध विषयावर पण विकासाच्या भावनिक मुद्द्यांबरोबर फोकस करण्याचा आणि सरकारनं काळजी घेण्याची सूचनासुद्धा त्यांच्या भाषणाच्या माध्यमातून या ठिकाणी गेल्याचं वाटतंय. पण मग भाजप प्रयत्न करते का त्यांना सोबत घेण्याच्या दरम्यान? नाही, आता तरी मला वाटतं प्रीमॅच्युअर्ड वक्तव्य होईल. या क्षणाला तरी अशा प्रकारचं भारतीय जनता पार्टीमध्ये कोणाबरोबर जायचं, कोणाला बरोबर घ्यायचं याच्यावर काही चर्चा नाही किंवा काही भूमिका निदान माझ्या तरी कानावर कुठल्या बैठकीत चर्चेत त्या ठिकाणी आल्याचं ऐकिवात नाही. मी त्या पक्षाच्या कोर कमिटीत आहेत, त्याच्यामुळे सध्या तरी अशा प्रकारचा विचार त्या ठिकाणी नाही. परंतु राज ठाकरे साहेब केव्हाही त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला कम्फर्ट असू शकतात, कारण त्यांची भूमिका आहे ती राष्ट्रभक्तीनं प्रेरित झालेली हिंदुत्वाची भूमिका आहे. ज्या भूमिकेला साजेसं वक्तव्य त्यांचं सातत्यानं राहिलेलं आहे. केवळ वक्तव्य नाही तर कृती राहिलेली आहे. आणि आपण बघाल कालच्या भाषणाच्या माध्यमातून दोन प्रसंग, दोन ठिकाणच्या घटना सांगत त्या भूमिकेला पुन्हा एकदा पूर्णतः अधोरेखित करत त्यांनी सरकारला त्या ठिकाणी नजरेत आणून दिलं आहे. आणि सरकारनेही त्यांनी ज्या गोष्टी काही सुचवल्या त्या गतिमान पद्धतीनं लगेच त्याच्यावर ॲक्शन घेत कारवाई त्या ठिकाणी केलेली आहे. आणि त्याच्यामुळे मला वाटतं भूमिका विचार एक असला की सुचवली जाते, कार्यवाही होते आणि ते एकमेकाला पूरकच ठरत असतं आणि भविष्यात ते ठरू शकतं. म्हणजे संदीप देशपांडे जी 2019 नंतरचा मनसे ही आता पूर्णपणे बदललेली आहे, भूमिकेमध्ये अगदी विरोधी म्हणावा लागेल असा बदल झालेला आहे, हे स्पष्ट आहे आता कार्यकर्त्यांसाठी. नाही, मला असं वाटतं की काय बदल झाला, म्हणजे जो तुम्ही म्हणताय की मी पुन्हा एकदा सांगतो कविताजी, म्हणजे 2019 नंतर मनसेच्या भूमिकेत काहीही बदल झाला नाही असं संदीप देशपांडेजी तुम्हाला म्हणायचंय? होय, मी माझं पूर्ण म्हणणं ऐकून घ्या आणि मग मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी द्यायला इथे बसलेलो आहे, मी बांधील आहे. मुळात विषय असा आहे की 2019ला तुम्ही जर लोकसभेच्या बाबतीत बोलत असाल तर त्यावेळेला काही गोष्टी ज्या पटल्या नाही, तो राजसाहेबांचा स्वभाव आहे. ज्या गोष्ट पटली नाही ती पटली नाही, जी चांगली झाली ती चांगली, जी वाईट झाली ती वाईट.
याचा अर्थ काय परस्पर विरोधी भूमिका घेत. आता मी तुम्हाला एक सिंपल प्रश्न विचारतो कविताजी, समजा तुम्ही एखाद्या संदीप देशपांडेलाच गृहीत धरा की त्यांनी एखादं चांगलं काम केलं तर त्याची चांगली बातमी दाखवलीत, एखादं चुकीचं काम केलं तर त्याची चुकी जो तो चुकलाय ती बातमी दाखवलीत. याचा अर्थ एबीपी माझाने त्यांची भूमिका बदलली का? नाही ना. संदीपजी, मुळात विषय असा की चांगल्याने जे पक्ष स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणतात, संदीपजी इतकं सोपं एक्सप्लेनेशन नाहीये. संदीपजी इतकं सोपं एक्सप्लेनेशन नाहीये. जे पक्ष स्वतःला धर्मनिरपेक्ष मानतात, म्हणवतात, त्या पक्षांचा प्रचार 2019 ला करणं आणि आम्ही हिंदुत्ववादी आहोत हे ठामपणे 2024च्या पूर्वार्धाला सांगणं, हे जर भूमिका बदलणं असं तुम्हाला वाटत नसेल तर मग प्रश्न दिला तर तुमच्या प्रश्नाचं मी उत्तर देईन. तुम्हाला जर बोलायचं असेल तर मग मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर नाही देऊ शकणार. तुम्ही मला बोलायला संधी दिली तर मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला संधी दिलेली आहे. हिंदुत्ववादी भूमिका मनसेची नव्हती असं जर तुम्हाला म्हणायचं असेल की 2019च्या आधी अजिबात हिंदुत्ववादी भूमिका मनसेने कधी घेतली नाही, तर मी तुम्हाला काही आठवणी सांगू इच्छितो. रजा अकादमीचा मोर्चा झाला त्यावेळेला आपल्याला आठवत असेल तर आपल्या काही भगिनी पत्रकार होत्या, काही बांधव होते, ओबी व्हॅन त्यांच्या फोडलेल्या होत्या, काही आपल्या पोलीस महिला होत्या. रजा अकादमीने तो मोर्चा काढलेला. त्यावेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरून ते रजा अकादमीला विरोध करण्याचं काम हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलं. नक्की. पाकिस्तानी कलाकारांच्या बाबतीत ठोस भूमिका कोणी घेतली असेल तर ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतली. मग या काही हिंदुत्ववादी भूमिका नाही आहेत का? मग या आधी 2019च्या आधीच्या या घटना नाही आहेत का? मग काय असं तुम्ही सांगता की 360 डिग्री चेंज कशाला म्हणतात? निवडणूक भारतीय जनता पक्षाबरोबर लढवायची आणि पवार साहेबांच्या मांडीवर जाऊन सरकार स्थापन करायचं, याला 360 डिग्री चेंज म्हणतात. आणि त्या लोकांना हा प्रश्न विचारला गेला पाहिजे. तो प्रश्न तुम्ही वेगळ्या पद्धतीने मला विचारताय. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की बघा, त्यांना विचारण्याचे प्रश्न आम्ही त्यांना विचारणार, तुम्हाला विचारण्याचे प्रश्न तुम्हाला विचारणार. नव्हतोच. मग तेच तुम्हाला मी सांगतोय की आम्ही हिंदू नव्हतो आणि आम्ही कधी तो मुद्दा घेतला नाही. असं काहीही म्हटलेलं नाहीये. मी फक्त एवढं म्हणते की 2019 ते 2023 हा भूमिकेमधला फरक का मान्य करत नाही आहात? मी त्याचीच उदाहरणं दिली तुम्हाला. तुम्ही 2019च्या पूर्वी गेल, मी 2019 म्हटलं. मी तुम्हाला तुमचं म्हणणं, तुम्ही काय मला म्हणालात की 2019 नंतर तुम्ही हिंदुत्ववादी भूमिकेकडे गेलात, म्हणून मी तुम्हाला 2019च्या आधीची उदाहरणं सांगितली. म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर जे मला द्यायचं होतं ते मी दिलं की नाही? बरं, म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचंय की मनसे आपल्या इतिहासातनं 2019 पुसून टाकणार आहे? नाही, म्हणजे 2019 मनसे आपल्या इतिहासातनं पुसून टाकणार आहे का? पाहिजे नाही. माझ्या बोलण्याचा गैरसमज किंवा गैरअर्थ आपण काढू नये अशी माझी आपल्याला नम्र विनंती आहे. मी तुम्हाला काय म्हटलं, 2019ला ज्या गोष्टी पटल्या नाहीत त्या गोष्टीबद्दल आम्ही बोललो. मी तुम्हाला त्याचं एक उदाहरण पण सांगितलं. आता तुम्हाला ही उदाहरणं समजूनच घ्यायची नसतील तर मग माझं नाईलाज आहे, ह्याच्या पुढे माझ्याकडे काही उदाहरणं नाहीत. पण मी तुम्हाला अतिशय व्यवस्थितरित्या पटेल अशा पद्धतीने सांगतोय की ज्या गोष्टी आम्हाला पटल्या नाहीत त्याच्या विरोधात आम्ही तेव्हाही बोललो, आजही बोलणार. एखादी आम्हाला गोष्ट या शिंदे फडणवीस सरकारची पटली नाही तर त्याच्यावरही आम्ही बोलणार. जे जनतेच्या हिताच्या गोष्टी असतील त्या बोलायला आम्ही का घाबरू? बर, संदीप देशपांडेजी, एखादी गोष्ट न पटली तर त्याबद्दल बोलणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे, त्याला राजकीय पक्ष सुद्धा अपवाद नाहीये. पण एखाद्या गोष्टीबद्दल बोलणं आणि राजकीय पक्ष म्हणून एक भूमिका घेणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, ज्याची चर्चा आता आपण करत होतो. आपण सर्वजण या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. आणि यानंतर या चर्चेमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.